भाऊ तुमचं नाव काय? माझं नाव गणेश जनार्दन वावळ. आज एक नाशिकचं पथक, पोलिसांचं पथक, ATSचं पथक तुमच्याकडे आलं होतं. नक्की काय विषय होता? विषय असा आहे की नाशिकमध्ये कारवाई करताना त्यांना काही बांगलादेशी नागरिक सापडले आणि त्याचा धागादोरा तपास करण्यासाठी ते आज या ठिकाणी खरं तर आले होते. आणि आपण मागे पाहू शकता, आमच्या त्या इमारतीमध्ये काही दिवसापूर्वी काही नागरिक आले होते. आमचा व्यवसाय आहे, म्हणजे रूम भाड्याने द्यायचा व्यवसाय. तर काही नागरिक आले होते आणि त्यांनी आम्हाला रूमविषयी विचारणा केली. आमच्याकडे म्हणजे कायम लोक येत जातात, भाड्याचा व्यवसाय असल्यामुळे रूमसाठी लोक येत जात राहतात. आणि त्यामुळे काही नागरिक आमच्याकडे आले होते की बाबा आम्हाला राहायला रूम पाहिजे. आणि मग आल्याच्यानंतर आमची आई तो सगळा व्यवहार बघते. तर आम्ही त्यांना डॉक्युमेंट्स वगैरे विचारले आणि त्यांनी पण आम्हाला सांगितले की आम्ही राहिले, तुम्ही चौकशीला आले होते. तर ते बोलले की आमच्याकडे काही थोडंफार सामान येते, इथं ठेवतो आणि 2 दिवसात आम्ही डॉक्युमेंट घेऊन आपल्याला येतो. डॉक्युमेंट घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्यांनी आम्हाला नंबर पण काय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरवर काही दिला नाही, परंतु ते काय पुन्हा आलेच नाही. त्यामुळे आम्ही ती रूम त्यांना देण्यासाठी आम्ही तशीच ठेवली. आणि आज जर आपण पाहिलं तर डायरेक्ट पोलीसच त्यांना घेऊन आले की ही बांगलादेशी नागरिक आहे. वस्तुस्थिती पाहता आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इथले भारतातलेच आहे, आमचा पेंटिंगचा व्यवसाय आहे. नक्की कोणते डॉक्युमेंट्स मागितले होते त्यांच्याकडे? आम्ही त्यांना इथला जो काय आपला भारत देशाचा मूळ पुरावा आहे, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड वगैरे कागदपत्र आम्ही त्यांना विचारली होती. ते जेव्हा नारायणगावमध्ये राहायला आले तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं का की तुम्ही कुठून आलात काय? हो, आम्ही विचारलं होतं त्यांना. तर ते काय बोलले की आमचं बाबा पेंटिंगचा व्यवसाय आहे, आम्ही इथलेच पश्चिम बंगालचे भारतातलेच आहे, आमचा हा व्यवसाय आहे. आणि आम्ही दुसरीकडे कुठेतरी राहिलो होतो, तिथून आम्ही आता आमचं तिकडचं काम संपलं आहे म्हणून आम्हाला या नारायणगाव परिसरामध्ये काम भेटतं आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी आम्हाला राहायची व्यवस्था पाहिजे म्हणून ते आले होते. खरं तर असा विषय होता तो. आज जे नाशिकचं पथक आलं होतं ATSचं, हां, त्यांनी नक्की तुमच्याकडे काय चौकशी केली? त्यांनी या ठिकाणी कुठे राहिला होते किंवा काय असं चौकशीसाठी ते आले होते. आणि आम्हाला त्यांनी एक नोटीस दिलेली आहे की 10 तारखेला तुम्ही येऊन तुमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडा. आणि 10 तारखेला आम्ही तिथं जाऊन आमचं म्हणणं दिली का नोटीस? आत्ता कारवाईसाठी आले, त्यांनी आम्हाला एक लेखी नोटीस. नक्की चौकशी काय केली त्यांनी? चौकशी म्हणजे अशी काही केली नाही की बुवा हे नागरिक कधीपासून आले होते, तुम्ही त्यांना ॲग्रीमेंट वगैरे केलं आहे का. तर ते आमच्याकडे पहिल्यांदाच आले होते, त्यामुळं आम्हाला डॉक्युमेंट ते घेऊन येणार होते. आणि डॉक्युमेंट घेऊन आल्यानंतर रीतसर आम्ही ॲग्रीमेंट करणार होतो, परंतु ते डॉक्युमेंट घेऊन आलेच नाही. आणि आज पाहतो तर डायरेक्ट त्या नागरिकांना, म्हणजे आम्ही ते खरं तर ओळखत नाही हेच होते का, पण आता त्यांचं म्हणणं होतं का आम्ही आलो होतो, त्यामुळं कदाचित ते असावेत असं. कारण तुम्ही एकदाच पाहिलं होतं त्यांना? एकदाच पाहिलं होतं आणि ते पण चालूमध्ये आले होते. ते पण माझी आई होती, तिला काय तिचं पण वय झालेलं आहे, तिला निश्चित आठवत नसेल बाबा नेमकी हेच होते का. पण आज त्यांना जे पकडलं तर ते आले होते, बाबा आम्ही इथं आलो होतो. खोली अजून त्यांच्या ताब्यात होती की तुम्ही त्यांना दिलीच नव्हती? नाही, खोली त्यांच्या ताब्यात वगैरे काहीच नव्हती, त्यांना आपण दिलीच नव्हती. ते फक्त काय बोलले त्या खोलीमध्ये काय सापडलं? ते काय त्यांनी ते थोडीफार त्यांची भांडी होती, काय साहित्य होतं. खोली त्यांच्या ताब्यात नव्हती तर त्यांचं सामान इथं कसं काय? सामान म्हणजे त्यांनी फक्त घेऊन सामान बाल्कनीमध्ये ठेवलं होतं की आम्ही येतो, आल्यानंतर जर का आपला ॲग्रीमेंट झालं, व्यवहार झाला तर आम्ही रीतसर राहायला सुरुवात करू किंवा खोली ताब्यात घेऊ. खोली त्यांच्या ताब्यात वगैरे काही नव्हती. चावी मग त्यांच्याकडे होती, तुमच्याकडे? नाही, चावी वगैरे त्यांना काही दिलेलीच नाही. चावी आमच्या ताब्यात आहे. त्या घरांना काय म्हणजे असं काय लॉक द्यायचं नाही. ज्यावेळी आपण ॲग्रीमेंट करतो त्याचवेळी त्या लोकांकडे आपण चावी वगैरे देतो, असं काय दिलेलं नाही. आम्ही म्हणलं का बा भाड्याचं घर भाड्याने देणं आमचा व्यवसाय आहे. हां, तर तुम्ही इतर भाडेकरांचे पेपर पोलिसांना दिलेले आहेत का? हो, आमचं ते आता काय झालं, भाडेकरू आमचे येतात जातात म्हणजे नेहमी. तर आले की आम्ही त्यांचं बाबा पहिल्यांदा डिपॉझिट घेतो, पैसे आले त्याच्यानंतर आम्ही रीतसर ॲग्रीमेंट करतो आणि मग ती डॉक्युमेंट आम्ही पोलीस स्टेशनला जमा करत असतो, असा विषय. आता आज नारायणगाव पोलीस स्टेशनचं कोणी अधिकारी या पथकाबरोबर होतं का? नाही, नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी तर एक कर्मचारी भुसावरे मला असं वाटतं होते. कोण? हां, शेळके म्हणून कर्मचारी होते, परंतु त्यांनी काय आमच्याकडे चौकशी केलेली नाही. जे काय नाशिकचं स्क्वॉड होतं. तुम्हाला जे 10 तारखेला बोलवले ते नाशिकला बोलवले की कुठे बोलवले? आम्हाला नाशिकला बोलवलं. आडगाव पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी आम्हाला नाशिकला त्यांनी म्हणजे रीतसर आम्हाला नोटीस दिलेली आहे. काय सांगाल? एक वेगळा प्रश्न विचारतो. नारायणगावमध्ये अनेक बांगलादेशी राहतात अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? आता काय होतं की बांगलादेशी नारायणगावमध्ये राहतात अशी चर्चा आहे, मागे पण बातमी होती. परंतु काय होतं आहे की बांगलादेशी नागरिक जरी इथं नारायणगावमध्ये असले तरी पण आपल्या भारतातले जे बांगाली आहे ती लोकंसुद्धा नारायणगावमध्ये बरेचसे आहेत पश्चिम बंगालमधले. तर त्यांचा देखील व्यवसाय हा
पेंटिंगचा व्यवसाय आहे, हे बांगलादेशी लोक इथं आलेले असतील त्यांचा देखील व्यवसाय हा तेच करतात. त्यामुळं निश्चित हे बांगलादेशी आहेत का भारतीय आहे याच्यामध्ये थोडंसं नागरिकांमध्ये कन्फ्युजन आहे. परंतु आता या ठिकाणी गावच्या पातळीवर ग्रामस्थ असतील, पोलीस असतील, यांनी आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी त्यांची चौकशी करा की ते म्हणजे कशासाठी आलेत, काय त्यांचा हेतू काय आहे, असं म्हणजे आम्ही पण आवाहन करतोय. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कोणातरी कर्मचाऱ्याने यांना मदत केली असं पेपरमध्ये आलेले. आता ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यांच्यामध्ये जर नागरिक आले, कोणी समजा बाबा कर्मचारी आहे, त्यांना जर समजा एखाद्या वरिष्ठ पातळीवरच्या एखाद्या नेत्यांनी कोणी जर सांगितलं की बाबा असा असा माणूस येतोय, त्यांना दाखले द्या, तर कर्मचाऱ्यांना शेवटी नाही इलाज ते देऊ शकतात. त्यांना आपण त्यांचं काही सांगता येत नाही. एवढं त्यांचं काम नाही, चौकशी करणं त्यांचं काम आहे. पण जर समजा आता काय त्यांनी काहीतरी कुठून तरी काहीतरी कागदपत्र दाखवले असेल, कुठं एखादं ॲफिडेविट असेल, प्रतिज्ञापत्र वगैरे केलं असेल की आम्ही इथले आहेत, तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं किंवा ग्रामपंचायत शेवटी नाईलाज झाला असेल किंवा त्यांच्याकडून काही कागदपत्र गेले असतील, ते शेवटी तपास अंती निष्पन्न होईल. त्याबद्दल त्यांना विचारलं तर मला असं वाटतं अधिक बरं होईल.